शहादा तालुक्यातील स्थानिक आयोजकांच्या माध्यमाने गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून कोल्हापूर येथील डॉक्टर गुरव यांच्या नेत्र ड्रॉप शिबिर आयोजनाची मोहीम चाललेली होती। सदर शिबिराच्या आयोजनात मोठे अर्थकारण दडलेले असून समाजसेवा नावाचा काही एक भाग दिसून आलेला नाही। संबंधितांनी आयोजनासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा तालुका आरोग्य अधिकारी यांची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती किंवा पूर्वसूचना दिलेली नव्हती। गंभीर बाब म्हणजे दररोजचा लाखो रुपयाचा टर्नओव्हर करणाऱ्या या शिबिरात कोणतेही दस्तावेज ठेवले जात नव्हते। रुग्णांचा डेटा देखील ठेवला जात नव्हता। सदर शंकास्पद बाबीची बातमी प्रश्नचिन्हाने दाखवल्याने आयोजकांचे धाबे दणाणल्याने त्यांनी तात्काळ शिबिराचे बॅनर काढून गाशा गुंडाळत पोबारा केला। जिल्ह्यातील आरोग्यविषयक मोठ्या घडामोडींचे अनभिज्ञ असणारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सोनवणे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ चौकशी करीत औषधांचे नमुने तपासण्यासाठी पाठवले आहेत। सदर नमुन्यांचे अहवाल 3 महिन्यांपर्यंत लॅबमधून येतील असे त्यांनी पत्रकारांना सांगितले। शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी व जयनगर या गावात आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर गुरव यांनी नेत्र ड्रॉप शिबिराचे आयोजन सुमारे 2 ते 2.5 महिन्यांपासून चालवले होते। 15-15 दिवसांच्या अंतराने नेत्र ड्रॉप उपचार ते रुग्णांवर करीत होते। डोळ्यांचा चष्मा हटेल या समजुतीतून गरीब आदिवासी जनतेने मोठ्या संख्येने पैसे मोजून नेत्र ड्रॉप शिबिरात सहभाग घेतला। वास्तविक पाहता कोणतीही आरोग्यविषयक घडामोड तालुक्यात अथवा मोठ्या गावात होत असताना आरोग्य विभाग यापासून अनभिज्ञ असावा हेच मुळात न समजणारे कोडे आहे। सदर बाब अनाकलीय म्हणावी की मग सोयीस्करपणे झापड पांगणारी म्हणावी याविषयीची चर्चा अख्ख्या शहादा तालुक्यात आहे। कारण परवानगी तसेच बिले व आर्थिक घडामोडींचा कोणताही तपशील न ठेवता होणारी या शिबिराचा पर्दाफाश झाल्याने आयोजकांनी त्यांचा गाशा गुंडाळलेला आहे। दरम्यान 4 ते 5 नेत्र ड्रॉप उपचार घेऊनही काही फायदा न झाल्याचे निदर्शनात आलेल्या काही रुग्णांनी सविस्तर प्रतिक्रिया प्रस्तुत प्रतिनिधीस दिलेली आहे। पुढील बातमीपत्रात आयोजक कोण, नेत्र ड्रॉप टाकल्याने काय दुष्परिणाम झाले याचा खुलासा पुढील बातमीपत्रात। प्रश्नचिन्ह न्यूजसाठी कैलास सोनवणे, शहादा।